शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. भारतीय कंपन्यांना होर्मुझ न वापरणाऱ्या मार्गांनी देखील गॅस आणि तेलाचा पुरवठा उपलब्ध. तात्पुरता व्यत्यय असला तरी पुरवठा सुरळीत राहणार. ग्राहकांनी काळजी करू नये, सरकारचं आश्वासन. इराण अमेरिका युद्धाचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम. खाद्यतेलाच्या किमतीत लिटरमागे 3 ते 4 रुपयांची वाढ, तर कच्च्या तेलाचे दर 8% वधारले. पाकिस्तानलाही इंधन दरवाढीचा मोठा फटका. पाकिस्तानमध्ये देखील इंधनच्या दरात वाढ झाल्याची माहिती. तर प्रति लिटरनं पेट्रोल डिझेलच्या दरात 55 रुपयांची वाढ. पेट्रोल डिझेलच्या किमती थेट 300 रुपयांच्या पुढे गेल्या. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी. अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा. 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांना लाभ मिळणार, तर कर्ज नियमित फेडणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन. शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प. कर्जमाफी योजनेमध्ये पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ. उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल. रत्नागिरीच्या खेडमधील लोटे MIDCतील डॉक्टर खान कंपनीत स्फोट. आगीमध्ये 11 कामगार जखमी. 5 जणांची प्रकृती चिंताजनक. नागपूर पेपरफुटी प्रकरणामध्ये ग्रामीण पोलिसांची SIT गठीत. तपासाला वेग घेणार. पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 2 जणांना अटक. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्णतेचा कडाका कायम. पारा 38 अंशांच्या पार. पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा. मध्य रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक असणार. माटुंगा ते मुलुंड दरम्यान 4.5 तासांचा ब्लॉक असेल. जलद गाड्या धीम्या मार्गावरती वळवल्या जाणार. रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रवीण लोणकर पोलिसांच्या ताब्यात. अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 13 वर पोहोचली. प्रवीण लोणकर 16 मार्च पर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत. अहमदाबादमध्ये टीम इंडियाने हॉटेल आणि ड्रेसिंग रूम बदलली. 2023च्या कटू आठवणींना विसरण्याचा प्रयत्न. टीम इंडिया होम ड्रेसिंग रूम ऐवजी व्हिजिटिंग टीमच्या ड्रेसिंग रूमचा वापर करणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.